नमस्कार, माझा इंडिया न्यूज बातमी आहे पुण्यातून आरटीच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अशी बाब. अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संशोधन संस्था ही राज्य सरकारनं मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये तयार केलेली संस्था आहे. वास्तविक पाहता या संस्थेचं नाव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था म्हणजेच आरटी असं असणं अपेक्षित होतं, परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचं विडंबन करण्याचं महापाप आरटीच्या माध्यमातून निबंधक इंदिरा आसवर मॅडम यांच्याकडनं वारंवार केलं जात असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नव्यानंच आरटीच्या माध्यमातून दिनदर्शिका काढण्यात आलेली आहे. या दिनदर्शिकेमध्ये असंख्य चुका या निबंधक इंदिरा आसवर मॅडमच्या माध्यमातून झालेल्या आहेत. वास्तविक पाहता आपण ज्या आरटीच्या माध्यमातून या ठिकाणी ही दिनदर्शिका काढत आहोत, या दिनदर्शिकेमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी असती, 18 जुलैच्या रोजी पुण्यतिथी असती. त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरू लहुजी वासनाथ साळवे यांची पुण्यतिथी 14 फेब्रुवारी रोजी असती, 19 नोव्हेंबरला त्यांची जयंती असती. याचा उल्लेख या दिनदर्शिकेमध्ये करण्यात आलेला नाहीये. म्हणून आरटीचे निबंधक इंदिरा आसवर मॅडम यांच्यावरती तातडीनं कारवाई होणं अपेक्षित आहे. त्यांनी मातंग समाजाचं दैवत असलेलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरू लहुजी वासनाथ साळवे यांचा इतिहास हा दाबण्याचा त्यांनी या ठिकाणी केविलवाणी प्रयत्न केलेला आहे असं माझं ठाम मत आहे. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्य सरकारला, सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेबांना विनंती करतो की आपण आरटीचे निबंधक असलेल्या इंदिरा आसवर मॅडम यांच्यावरती तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करणं अपेक्षित आहे. कारण त्यांच्याकडनं मातंग समाजाचा इतिहास हा दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. वास्तविक पाहता अण्णाभाऊ साठेंचे असंख्य फोटो हे आपल्या राज्य सरकारकडं इतिहासामध्ये त्याच्या नोंदी आहेत, परंतु ते फोटो किंवा अण्णाभाऊ साठेंच्या असलेल्या कादंबऱ्या ह्या दिनदर्शिकेमध्ये घेण्यात आलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळं त्यांनी नव्यानं काहीतरी हे कॅलेंडर तयार करण्याचं काम, नव्यानं इतिहास तयार करण्याचं काम निबंधक आसवर मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावरती तातडीनं कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे, त्यांना निलंबित करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारची मागणी मी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. आरटीचे व्यवस्थापक सुनीलजी वारे साहेबांना देखील विनंती आहे की आपण स्वतः या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून मातंग समाजाचा वारंवार अपमान करणाऱ्या निबंधक इंदिरा आसवर मॅडम यांच्यावरती कडक अशी कारवाई करणं अपेक्षित आहे. आणि आपण आरटीच्या माध्यमातून जे हे दिनदर्शिका आपण तयार करत आहात, या दिनदर्शिकेमध्ये अण्णाभाऊ साठेंची छक्कड असेल, अण्णाभाऊ साठेंचा इतिहास असेल, अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या असतील, अण्णाभाऊ साठेंचं संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतलं योगदान असेल, हे या दिनदर्शिकेमध्ये येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं या दिनदर्शिकेचं निर्मिती करत असताना जनसंपर्क अधिकारी भालेराव आहेत. या भालेरावांकडनं इंदिरा आसवर मॅडमकडे हे प्रूफ चेक करण्याकडे जातो, परंतु इंदिरा आसवर मॅडमनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केल्याचं ठपका ठेवून त्यांच्यावरती तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. माझा इंडिया न्यूज पुणे.